नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनलवर नवीन आले असाल तर माझं नाव आहे अध्या। मी मेकअप, स्किन केअर, हेअर केअर, मेकअपच्या हॅक्स आणि लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते। तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। फ्रेंड्स, वटपौर्णिमा येते म्हणून आज मी तुम्हाला वटपौर्णिमेसाठी खूप सुंदर असा मेकअप लुक दाखवणार आहे। आणि वटपौर्णिमा म्हटलं की प्रत्येक स्त्रीला तयार व्हायला खूप आवडतं, म्हणून आज मी तुमच्यासोबत स्टेप बाय स्टेप हा मेकअप लुक शेअर करणार आहे। त्यामुळे जे नव्याने मेकअप करायला शिकतात, ज्यांना मेकअप करता येत नाहीये, ते पण हा मेकअप लुक इझिली क्रिएट करू शकता। तर व्हिडिओ आपण लगेचच सुरू करूयात, पण चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचसोबत तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा, कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे नवीन सबस्क्रायबर असतात त्यांची नावं घेऊन स्पेशली त्यांना थँक्यू म्हणतो। आणि फ्रेंड्स, जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं मी व्हिडिओच्या एंडला घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। फ्रेंड्स, मेकअप करायला आपण सुरुवात करूयात, पण त्याआधी लक्षात ठेवा मेकअप करण्याआधी आपल्याला CTM करणं खूप गरजेचं आहे। क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर। ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला क्लिन्झिंग करायची आहे, म्हणजे फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला टोनर अप्लाय करायचं आहे। टोनर अप्लाय केल्याने आपली स्किन हायड्रेट राहते, त्याचसोबत आपले जे पोर्स असतात ना ते बंद होतात। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे। मॉइश्चरायझर लावल्याने आपला जो चेहरा असतो तो हायड्रेट होतो। ठीक आहे, आणि एक प्रकारे ना आपला चेहरा प्रोटेक्टसुद्धा राहतो, त्यामुळे मॉइश्चरायझर लावायचं आहे। मी क्लिन्झिंग केली आहे, टोनर अप्लाय केला आहे आणि आता मी मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे। तर मॉइश्चरायझरसाठी माझ्याकडे आहे सिम्पलचा हा हायड्रेटिंग लाईट मॉइश्चरायझर। ठीक आहे, आता पावसाळा सुरू झाला आहे तरी पण खूप गरम होतो। ठीक आहे, तर तुम्हाला एकदम लाईट मॉइश्चरायझर लावायचं आहे, त्याने काय होतं आपल्याला जास्त स्वेट येत नाही। तर हा सिम्पलचा लाईट मॉइश्चरायझर आहे, तो मी वापरणार आहे। फ्रेंड्स, ड्राय स्किन असेल तरीसुद्धा तुम्ही हा मॉइश्चरायझर लावू शकता। खूप लाईट आहे आणि स्किनला छान हायड्रेट करतो। ठीक आहे, आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे लाईट मॉइश्चरायझरच अप्लाय करा। ठीक आहे, आणि थोडंसं गळ्याला लावायला अजिबात विसरू नका, कारण आपण इथे देखील फाउंडेशन लावतो। यानंतर आता आपल्याला सनस्क्रीन लावायचं आहे, पण मी घरातच आहे त्यामुळे सनस्क्रीन स्किप करते। बाहेर जात असाल, उन्हात जात असाल तर सनस्क्रीन डेफिनेटली लावा। ठीक आहे, तर मॉइश्चरायझर छान अप्लाय करून घेतलं आहे मी। आता आपल्याला प्रायमर लावायचं आहे। प्रायमर नक्की लावा, सांगू का, कारण आहे ना जेव्हा पावसाला सुरू होतो ना तेव्हा आपल्याला खूप स्वेट येतो, खूप गरम होतो, प्रचंड गरम होतो। आणि आता वटपौर्णिमा काहीतरी 21 तारखेला आहे, तोपर्यंत इतका मला नाही वाटत पाऊस पडेल, पण सुरुवातीला ना खूप गरम होतो। त्यामुळे काय होतं की आपला मेकअप आहे ना थोडंसं मेल्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणजे घाम येतो ना तर त्यामुळे मेकअप निघून जाण्याचे चान्सेस जास्त असतात। तर अशा वेळी प्रायमर लावायला अजिबात विसरू नका। मी हा इनसाईटचा 3-in-1 प्रायमर अप्लाय करणार आहे। ठीक आहे, जिथे जिथे आपल्याला जास्त पोर्स आहेत ना तिथे प्रायमर लावा। ठीक आहे, आणि मला खूप कमेंट येतात की नाकावर आणि इथे अप्पर लिप्सच्या इथे फाउंडेशन का उतरतो, तर याचं कारण असं आहे गरम जास्त होतो, घाम येतो त्यामुळे। तर अशा वेळी काय करायचं आहे, थोडंसं आपला जो प्रायमर आहे ना त्याने थोडीशी नाकावर अशी मसाज करायची आहे। ठीक आहे, छान असं स्किनमध्ये, पोर्समध्ये ते पॅनिट्रेट झालं ना तर घामाने आपला मेकअप उतरत नाही। ठीक आहे, तर प्रायमर व्यवस्थित लावून घ्या। बाकी ठिकाणी तुम्हाला फक्त प्रायमर अप्लाय करायचं आहे, जास्त स्किनमध्ये ॲब्झॉर्ब नाही करायचं आहे। पण नाकावरचं आणि अप्पर लिप्सच्या इथे जर फाउंडेशन निघून जात असेल, ओ गॉड, लाईट गेली, आली। फ्रेंड्स, प्रायमर मी छान असं अप्लाय करून घेतला आहे। ठीक आहे, आणि फ्रेंड्समध्ये ना लाईट गेलेली, ॲक्च्युली पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस असतात ना त्यावेळेस लाईट येत जात असते। तर आता मी जी लाईट आहे ती रिंग लाईट माझी ती इन्व्हर्टरवर लावली आहे, आता बघू कधी लाईट येते। ठीक आहे, प्रायमर आपण व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे। यानंतर आता मी फाउंडेशन लावणार आहे। तर फाउंडेशनसाठी मी इथे नायकाचं ऑल डे मॅट फाउंडेशन वापरणार आहे। ठीक आहे, जर तुमच्याकडे फाउंडेशन नसेल तर तुम्ही BB क्रीम पण लावू शकता किंवा CC क्रीम पण लावू शकता। BB क्रीम जो आहे त्याची जी कव्हरेज आहे ती लाईट असते, आणि CC क्रीम आहे त्याची जी कव्हरेज असते ती मीडियम असते। तर डिपेंड ऑन तुम्हाला जशी कव्हरेज पाहिजे तसं तुम्ही BB किंवा CC क्रीम लावू शकता। पण आता वटपौर्णिमा आहे त्यामुळे थोडंसं चांगलं दिसण्यासाठी आपण फाउंडेशन पण लावू शकतो। तर इथे मी नायकाचं फाउंडेशन घेतलं आहे, यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे ऑलिव्ह 08। ठीक आहे,
तर मी इथे फक्त 2च पंप घेणार आहे. ठीक आहे, एवढाच घेतला आहे. आणि आता आपल्याला डॉट करून अप्लाय करायचं आहे. फ्रेंड्स, फाउंडेशन अप्लाय केलं. आता मी आहे ना ग्लासामध्ये ब्युटी ब्लेंडर आहे ना पाण्यामध्ये असं भिजत ठेवलं आहे. आता आपल्याला यातलं एक्सेस जे पाणी आहे ते व्यवस्थित काढून टाकायचं आहे. ठीक आहे, बघा पाण्यात भिजवल्यानंतर हा डबल होतो असं. ठीक आहे, जर तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर नसेल तर तुम्ही ब्रशने पण फाउंडेशन ब्लेंड करू शकता. आणि ब्रश किंवा ब्युटी ब्लेंडर नसेल तर तुम्ही हाताने पण करू शकता. हाताने पण खूप छान ब्लेंड होतो. तर मी इथे ब्युटी ब्लेंडरने डॅबिंग मोशनमध्ये छान असा पूर्ण जो फाउंडेशन आहे तो ब्लेंड करून घेते. फ्रेंड्स, फाउंडेशन लावलं आहे आणि आता ब्लेंड केलं. कव्हरेज बघू शकता, सुंदर कव्हरेज आली आहे. यानंतर आता आपल्याला कन्सिलर लावायचं आहे. कन्सिलरचं काय काम असतं, आपले जे अंडर आय असतात म्हणजे इथे डार्क सर्कल असतात, डोळ्याच्यावर थोडी पिगमेंटेशन असते किंवा चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स असतात, तर ते हाईट करण्यासाठी आपण कन्सिलर लावतो. ठीक आहे, कन्सिलरसाठी आज आपण वापरणार आहोत हा इनसाईटचा छोटूसा कन्सिलर आहे. आणि हा तुम्हाला 126 रुपये 130 रुपयापर्यंत नायकावर मिळेल. ठीक आहे, तर हा लावू शकता तुम्ही. तर मी काय करणार आहे, मी माझी अंडर आय एरिया इथे 2 डॉट, इकडे 2 डॉट आणि आयलिडवर तुम्ही बघू शकता आयलिडवर पिगमेंटेशन आहे, तर इथे आपल्याला लावायचं आहे. आणि चेहऱ्यावर जर डार्क स्पॉट्स असतील तर तिथे पण तुम्ही लावू शकता. इथे मला एक डार्क स्पॉट्स आहे. ठीक आहे, इथे लावला आहे आणि इथे नाकावर एक आहे. ठीक आहे, आता ज्या ब्युटी ब्लेंडरने फाउंडेशन ब्लेंड केलेलं त्याच्यानंच छान असं ब्लेंड करून घेते. कन्सिलर आपण छान असं ब्लेंड करून घेतला आहे. आता आपला जो पूर्ण बेस आहे तो आपल्याला सेट करायचा आहे. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्ही लूज पावडर वापरू शकता किंवा कॉम्पॅक्ट पावडर वापरू शकता. तर मी ते कॉम्पॅक्ट पावडर नाही वापरणार, मला फक्त माझं बेस सेट करायचं आहे, मला कव्हरेज नाही पाहिजे, तर मी लूज पावडर वापरणार आहे. तर मी इथे इनसाईटचा हा, ठीक आहे, इनसाईटचा हा HD लूज पावडर आहे तो घेतला आहे. याच्यामध्ये शेड जो आहे तो आहे लाईट. ठीक आहे, गळ्याला लावायला अजिबात विसरू नका, कारण आपण इथे पण फाउंडेशन लावलं आहे आणि तो पण व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. ठीक आहे,
तर बघू शकता आपला बेस सेट झालेला आहे आणि खूप छान असा फ्लॉलेस जो माझा बेस आहे तो झालेला आहे. ठीक आहे, आता आपण कॉन्टोरिंग करणार आहोत. ठीक आहे, जर तुमचा चेहरा मोठा असेल, चेहऱ्यावर फॅट असेल, तर तुमच्या चेहऱ्याला एक स्ट्रक्चर देण्यासाठी, डायमेन्शन देण्यासाठी आपल्याला कॉन्टोरिंग करायचे असते. तर इथे कॉन्टोरिंगसाठी मी हा स्विस ब्युटीचा चिकाबू फेस पॅलेट आहे तो वापरणार आहे. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला 3 शेड मिळतात. कॉन्टोरिंगसाठी हा ब्राऊन कलर, ब्लशसाठी हा पिंक कलर आणि हा हायलायटर कलर आहे. आणि हा तुम्हाला फक्त 297 रुपयाला मिळतो. ठीक आहे फ्रेंड्स, सगळ्यात आधी आपण कॉन्टोरिंग करूयात. आता आपण चिक्सची कॉन्टोरिंग करणार आहोत. तर लक्षात ठेवा, जिथून तुमचा हा कान जो आहे, ठीक आहे, इथून स्टार्ट होतो, तिथून तुम्हाला जिथे तुमची आयब्रो संपते इथून, ठीक आहे, असा तुम्ही एक काटकोन बघू शकता. असा काटकोन तयार करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, जिथून आयब्रो आपली संपते त्याच्या खाली इथे यायचं आहे आणि जिथे आपला कान सुरू होतो तिथून आपल्याला अशी, ठीक आहे, कॉन्टोरिंग करायची आहे. ठीक आहे, अप्लाय करायचं आणि नंतर हलक्या हाताने छान असं ब्लेंड करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतो आणि चेहरा पण माझा इकडे बघू शकता तुम्ही आणि इकडे बघू शकता. कॉन्टोरिंग केल्यामुळे चेहऱ्याला छान असा डायमेन्शन आला आहे. ठीक आहे, आता आपण या साईडची करूया. ठीक आहे, अप्लाय करायचं आणि त्यानंतर व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं. आणि ब्लेंड करताना खाली नाही ब्लेंड करायचं, असं वरच्या बाजूला ब्लेंड करायचं आहे. आता जर तुमची जॉ लाईन मोठी असेल तर तिला लहान दाखवण्यासाठी, ठीक आहे, जॉ लाईनची जी लाईन आहे त्याच्यावर प्रोडक्ट लावायचं आहे आणि सोबतच त्याला ब्लेंड करायचं आहे आणि खालच्या बाजूला असं आपल्याला ब्लेंड करायचं आहे. तेव्हा तुमची जॉ लाईन जी असते ती लहान दिसते. फोरहेड जर तुमचा मोठा असेल तर फोरहेडला पण तुम्ही अशा प्रकारे अप्लाय करून ब्लेंड करू शकता. त्याने पण तुमचा फोरहेड जो आहे तो लहान दिसतो. ठीक आहे, आणि जेव्हा नाकाची तुम्ही कॉन्टोरिंग करता तर हे 2 फिंगर घ्यायचे आहेत, जो आपला थंब आणि फर्स्ट जो बोट आहे आपला, असं अप्लाय करा. असं याच्यामध्ये डीप करायचं आहे कॉन्टोर शेडमध्ये. ठीक आहे, असं पकडायचं आणि आता सरळ जिथून आपला नोज स्टार्ट होतो तिथून आपण एका लाईनमध्ये आपल्याला ही लाईन अशी खेचून घ्यायची आहे. ठीक आहे, आता मी फिंगरच्याच हेल्पने छान असं कॉन्टोरिंग जी केली आहे ती ब्लेंड करून घेते. आता तुम्ही बघू शकता माझं जो नाक आहे ते टोकदार आणि एकदम सरळ दिसतं. ठीक आहे, बघू शकता. आता आपल्याला ब्लश लावायचा आहे. तर मी ब्लशसाठी यातलाच हा पिंक कलर आहे तो अप्लाय करणार आहे. ठीक आहे, ब्लश जेव्हा पण आपण ब्लश अप्लाय करतो तेव्हा तो कुठे अप्लाय करायचा असतो तर मी तुम्हाला सांगते. काय करायचं, स्माईल करायची सरळ लाईक दिस. आता हे वर आले आपले, तर याच्यावर आपल्याला वरच्या बाजूला आपल्याला ब्लश लावायचं आहे. ठीक आहे, अप्लाय करायचं आहे, सोबतच आपल्याला ब्लेंड पण करायचं आहे. आणि एकदम जास्त प्रोडक्ट घेऊ नका. जर ब्रशला तुमच्या जास्त प्रोडक्ट आलं तर ते काढून टाका असं आणि मग अप्लाय करा. एकदम जर तुम्ही जास्त प्रोडक्ट घेतलं आणि अप्लाय केलं तर मग ते नॅचरल नाही वाटत. ठीक आहे, आणि लागलंच तर ते व्यवस्थित ब्लेंड करा. ब्लश अप्लाय केलं. आता मी हायलायटर अप्लाय करणार आहे. तर याच पॅलेटमधून मी हायलायटरसुद्धा घेणार आहे. ठीक आहे, हायलायटर कुठे अप्लाय करायचं, जिथे आपले हाय पॉईंट असतात तिथे. जसं की आपण स्माईल केली का हा जो वरचा भाग आहे ना, इथे आपला हाय पॉईंट आहे, तर इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर नोजला म्हणजे सरळ एकदम अशा प्रकारे इथे फोरहेडला मी जास्त नाही अप्लाय करणार, फक्त थोडंसं ग्लॉसी दिसण्यासाठी माझा फेस. अप्पर लिप्सला
ठीक आहे. बेस मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. आता आपण डोळ्यांचा मेकअप करणार आहोत. तर आज मी तुमच्यासोबत जो डोळ्यांचा मेकअप आयशॅडो जो आहे तो शेअर करणार आहे, तो एकदम न्यूट्रल असणार आहे. म्हणजे तो आहे ना तुमच्या प्रत्येक साडीवर मॅच होईल. जेव्हा तुम्ही वटपौर्णिमेसाठी कोणतीही साडी घातलीत तर त्यावर मॅच होईल. ठीक आहे. तर त्यासाठी मी आज जो आयशॅडो पॅलेट यूज करणार आहे तो आहे हा इनसाइटचा शो टाईम आयशॅडो पॅलेट. ठीक आहे. आणि यामध्ये जो शेड आहे, याचा शेड जो आहे तो सनसेट आहे. ठीक आहे. मागे बघू शकता तुम्ही, इथे सनसेट आहे. आणि हा जो पॅलेट आहे ना, यामध्ये जे शेड आहेत ना ते अर्धे मॅट आहेत आणि 2 जे शेड आहेत ना ते शिमर आहेत. ठीक आहे. आणि हा खूप छान आहे. फक्त 200 रुपयाला तुम्हाला नायकावर मिळून जाईल. आणि सगळ्यात आधी आपण ट्रान्झिशन कलर आहे ना तो अप्लाय करू. तर जो हा कलर आहे ना तो कलर ॲज अ ट्रान्झिशन कलर म्हणून अप्लाय करेल. ठीक आहे. प्रोडक्ट जेव्हा तुम्ही ब्रशला घेता तो थोडासा अशा प्रकारे एक्स्ट्राचा जो असतो तो काढून टाका, नाहीतर एकदम जास्त लागलं तर मग त्याला ब्लेंड करायला खूप वेळ लागतो आणि कधी कधी असं होतं की ते ब्लेंडच होत नाही. तर आपल्याला इथे क्रीजमध्ये जिथे आपली जे आयलिड फोल्ड होते ना तिथे आपल्याला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. थोडं थोडं कलर घ्यायचं आहे, अप्लाय करायचं आहे आणि त्यासोबत छान असं ब्लेंड देखील करायचं आहे. ठीक आहे. फ्रेंड्स, आता आपण हा डार्क जो कलर आहे, ठीक आहे, हा थोडासा ऑरेंजी नाही ब्राऊन कलर आहे, पण याच्यामध्ये मला नाही माहिती हे कसं ऑरेंजी दिसतं. ठीक आहे. तर हा कलर आहे तो आपण घेणार आहोत. आणि आता हा जो कलर आहे तो मी माझ्या आउटर व्हीवर अप्लाय करणार आहे. ठीक आहे. इथे आणि थोडंसं मी त्याला क्रीजवर अशा प्रकारे घेणार आहे. आणि मी ब्रश जो आहे तो छोटा घेतला आहे, त्यामुळे तो क्रीजवर व्यवस्थित लागेल. आणि अप्लाय केल्यानंतर आपल्याला त्यासोबत तो ब्लेंड देखील करायचा आहे आणि एकदम हलक्या हलक्या हाताने. आणि आउटर व्ही व्यवस्थित आपल्याला अशी डार्क करायची आहे. ठीक आहे. आता आपण याच पॅलेटमधून हा येल्लो कलर आहे, शिमर येल्लो कलर आहे. ठीक आहे. बघू शकता. हा मी फक्त फिंगरला घेणार आहे, यासाठी ब्रश नाही वापरणार. आणि हा आता मी कलर आहे तो मी माझ्या ज्या इनर कॉर्नरपासून मिडपर्यंत, ठीक आहे, असं अप्लाय करेल. ठीक आहे. आता बघू शकता खूप सुंदर आपला आयशॅडो झाला आहे. आणि आधी जो फर्स्ट ब्रश घेतला होता त्याने मी छान असं ज्या लाईन्स आहेत ना त्या व्यवस्थित ब्लेंड करते. ठीक आहे. त्यामुळे जे कलर्स आहेत ना ते एकामेकामध्ये ब्लेंड होतील आणि मर्ज होतील. ठीक आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला आयशॅडो झालेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फक्त 3 स्टेपमध्ये इतका सुंदर आयशॅडो सिंपल क्रिएट करू शकता. डोळ्यांना अजून सुंदर करण्यासाठी मी काय करणार आहे, हा जो कलर आहे ना हा ऑरेंजी कलर, ठीक आहे, एक्स्ट्रा काढून टाकायचा आहे. आणि आता जी आपली अंडर आय एरिया आहे इथे, ठीक आहे, लोअर लाईन तिथे अप्लाय करणार आहे. अप्लाय करायचं आहे असं आणि छान असं ब्लेंड करायचं आहे. त्याने अजून सुंदर आपला आयशॅडो दिसतो. ठीक आहे.
फ्रेंड्स, डोळ्यांचा मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे. आता मी ॲब्रो फिल करणार आहे. ठीक आहे, ॲब्रो फिल करण्यासाठी तुम्ही ॲब्रो पेन्सिलसुद्धा वापरू शकता किंवा ॲब्रो जे पॅलेट असतात ते सुद्धा वापरू शकता. पण जर तुमच्याकडे ॲब्रो पेन्सिल नसेल, ॲब्रो पॅलेट जर नसेल तर तुम्ही काय करू शकता, आता मी हा जो आयशॅडो पॅलेट घेतला आहे त्यामध्ये हा ब्राऊन कलर आहे. ठीक आहे, आता ह्या ब्राऊन कलरने आपण मी माझ्या ॲब्रो ज्या आहेत त्या फिल करून घेणार आहे. जर तुमच्याकडे कोणताही आयशॅडो असेल त्यामध्ये असा ब्राऊन कलर असेल तर त्याने तुम्ही तुमच्या ॲब्रो ज्या आहेत त्या फिल करू शकता. ठीक आहे, तर मी हा कलर घेणार आहे. बघू शकता आयशॅडोने मी ॲब्रो फिल केले आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत. ही जी ॲब्रो आहे जी फिल केली आहे ती किती, तिचं स्ट्रक्चर बघा आणि ती किती छान दिसते. तर अशा प्रकारे तुम्ही आयशॅडोमधला ब्राऊन कलर घेऊन तुमचे ॲब्रो फिल करू शकता आणि प्रत्येक वेळी ॲब्रो पॅलेटच घेणं इतकं गरजेचं नाही आहे. ठीक आहे, आता आपण लायनर लावणार आहोत. तर आज मी स्विस ब्युटीचा हा क्रेज लायनर आहे आणि जर तुम्ही बिगिनर्स असाल, तुम्हाला लायनर लावता येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे पेन्स आयलायनर जे असतात ते घेऊ शकता. त्याने खूप सुंदर असा आयलायनर लावता येतो. ठीक आहे, लायनर अप्लाय करून घेतला. आता आपल्याला काजळ अप्लाय करायचं आहे. तर त्यासाठी मी इथे SQचा हा बॅडस काजळ आहे तो लावणार आहे. ठीक आहे, मेकअप आपला पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आता हा पूर्ण जो मेकअप आहे त्याला सेट करायचा आहे. तर मी इथे इनसाईडचा हा मेकअप फिक्सर आहे त्याने पूर्ण जो मेकअप आहे तो सेट करून घेते. ठीक आहे, स्पंजने व्यवस्थित सेट करून घ्या. ठीक आहे फ्रेंड्स, एअर ड्राय देखील तुम्ही करू शकता मेकअप फिक्सर. ठीक आहे, पण घाई असेल तर असं केलं ना तर लवकर सेट होतं. फ्रेंड्स, लिपस्टिकसाठी मी इथे शुगरचा हा लिपस्टिक घेतला आहे. यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे 51 फाईन वाईन. ठीक आहे, असा कलर आहे हा आणि खूप सुंदर शेड आहे. तर हा लिपस्टिक मी आज वापरणार आहे. तर फ्रेंड्स, हा आहे माझा फायनल लुक आणि तुम्ही बघू शकता माझा जो मेकअप आहे तो किती सुंदर झालेला आहे. हा जो मेकअप आहे ना तो मी पूर्ण मराठमोळा केलेला आहे. म्हणजे कसं की मी छानशी चंद्रकोर टिकली लावली आहे
नाकात आपली महाराष्ट्रीयन नथ, हिच्याशिवाय आपला मेकअप मराठमोळा मेकअप अपुरा आहे. ठीक आहे. त्यासोबत मी मोत्याचे दागिने घातले आहेत. माझा एक सिंपल साधा मी मंगळसूत्र घातला आहे. त्यासोबत मी छान अशा हिरवा जो चुडा आहे तो घातला आहे. आणि हिरवा चुड्याशिवाय आपली महाराष्ट्रीयन जी स्त्री आहे ती अपुरीच असते. ठीक आहे. तर मी छान असा मराठमोळा साज घालून हा मराठमोळा महाराष्ट्रीयन मेकअप लुक केलेला आहे. आय होप तुम्हाला हा मेकअप लुक आवडला असेल आणि तुम्ही हा मेकअप सिम्पली स्टेप बाय स्टेप क्रिएट करू शकता. मी खूप सोप्या पद्धतीने हा मेकअप तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्हाला जर हा मेकअप आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचे अदर काही टॉपिक असेल ना तेही मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्या टॉपिक्सवर नक्की व्हिडिओ घेऊन येईल. आणि फ्रेंड्स, आता आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं घेऊन स्पेशली आपण त्यांना पण थँक्यू म्हणू. ठीक आहे. तर फ्रेंड्स, सगळ्यात पहिलं जे नाव आहे ते आहे शुभांगी काशीत, दिव्या कापडे, संजीवनी, रत्नमाला पेडणेकर, प्रियांका माने, सानिका वाघमुडे आणि गायत्री. थँक्यू सो मच टू ऑल सबस्क्राईब माय चॅनल अँड लॉट्स ऑफ लव फ्रेंड्स. आणि असेच सपोर्ट करत राहा. हा जर मेकअप लुक तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. फ्रेंड्स, आत्तासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव अँड टेक केअर. बाय.